नवीन विषयाचे करणार पोलखोल पहा आमचं राजकीय बोल या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयांना हात घालत आहोत. आजचा विषय हा थोडासा वेगळा आहे आणि ग्रामीण भागातला आहे. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे एक नवीन उपक्रम चालू केला होता. 5 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये पासून हा उपक्रम चालू झाला होता. या उपक्रमाचा मूळ हेतू वेगळा होता. मूळ हेतूमध्ये काय होतं की ग्रामीण भागातल्या शाळांची सुधारणा होईल. तिथला एक परिसर आहे, ग्रामीण भागातल्या एक शाळा आहेत, त्यांच्या शाळा त्या विशिष्ट शाळांचा गुणगौरव करावा. तालुक्यातून प्रथम द्वितीय तृतीय शाळा काढल्या, त्यातून जिल्हास्तरीय आणि त्यातून विभागीय स्तरीय असं आणि राज्यस्तरीय असं पुरस्कार वेगवेगळे दिले जातात. पुरस्कार हा मूळ हेतू नसतो कुठलाही. त्या पुरस्काराच्या मागं मोठी गोष्ट असते की त्या ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये सुधारणा व्हावी, स्पर्धा लागावी शाळेमध्ये आणि त्या शाळेच्या स्पर्धेमधून काय केले लोकसभा भागातून ग्रामीण भागातल्या विविध शाळांचं चांगल्या प्रकारे सुशोभीकरण करणे, परिसर भाग सजवणे, विविध उपक्रम राबवणे आणि शाळेमध्ये त्या उपक्रमाच्या माध्यमातून एक गुणवत्ता वाढीचा सुद्धा एक विशिष्ट फायदा झाला. परंतु या राजकारणी लोकांना काय गोष्ट लागलेली आहे की एखाद्या चांगला उपक्रम असेल, चांगल्या गोष्टीचं अनुकरण करत नाहीत, चांगल्या गोष्टी लगेच बंद करतात. या मुख्यमंत्र्यांना काय डोक्यात आलं असेल आणि काय नाही. या मुख्यमंत्र्यांनी लगेच ती योजना बंद केली आणि त्या योजनेच्या माध्यमातून जो ग्रामीण भागात एक शैक्षणिक विकास होत होता आणि शैक्षणिक प्रगती होत होती ती कुणाला देखवली नाही. त्या माध्यमातून ग्रामीण भागातला एक चांगला उपक्रम आज बंद होत चाललेला आहे. आणि ही योजना बंद करून काय साध्य केलं हेच सरकारनं सांगावं. असे उपक्रम तरी बंद करू नये हीच एक ग्रामीण भागातला एक शिक्षणप्रेमी एक जागरूक नागरिक म्हणून विनंती करत आहोत. ही योजना पुन्हा चालू करावी आणि ग्रामीण भागातली एक शिक्षण पद्धती कुठल्या ना कुठल्या योजनेच्या माध्यमातून ती सुधारत आहे. योजनेच्या पैशाच्या रूपातून सुधारत नाही किंवा ही नाही. लोकसभा भागातून आणि शिक्षकामध्ये एक त्या योजनेविषयी चांगली आपुलकी तयार झाली आणि शिक्षण पद्धतीमध्ये सुधारणा घडवून येत होते. हाच मूळ हेतू गृहीत धरून लवकरात लवकर ती योजना पुन्हा पुनर्स्थित करावी हीच विनंती. धन्यवाद.